नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज स्टॉक मार्केटमध्ये आपल्या भारताच्या गेल्या 8-10 दिवसामध्ये जो घोटाळा झाला आणि जो उघडकीला आणला सेबीने, त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. आता भारतीय स्टॉक मार्केटचा किंवा सिक्युरिटी मार्केटचा आपण जर इतिहास पाहिला तर याच्यामध्ये नफेखोरीच्या उद्देशाने अनेक कंपन्यांनी किंवा माणसांनी घोटाळे केलेले आपल्याला दिसतात. घोटाळे केले म्हणजे काय, तर शेअरच्या किमती, स्टॉकच्या किमती त्यांनी आर्टिफिशियली वाढवल्या आणि स्टॉक मार्केटला एक मजबूती आणून दिली आणि त्याच्यानंतर ते शेअर त्यांनी पटापट विकायला सुरुवात केली, जेणेकरून त्या स्टॉक्सचे भाव घसरायला लागले आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा जो पैसा होता गुंतवणूक केलेला या शेअर बाजारामध्ये तो बुडाला. असं आपल्याला माहिती आहे. आता नेमका हा पैसा बुडतो कसा हे जाणून घेण्यासाठी आपण बघूया की पहिले स्टॉक मार्केटमध्ये भारताच्या असे किती घोटाळे झाले. तर 1990च्या दशकापासून आपण पाहिलं तर अनेक घोटाळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये झालेले आपल्याला दिसतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा मोठा घोटाळा होता तो हर्षद मेहता याचा 1992 सालचा. त्याच्यानंतर MS शूजचा होता 1995चा. मग CRB म्हणजे CR भन्साली यांचा स्कॅम होता 1996चा. त्यानंतर केतन पारीख आणि DSQ सॉफ्टवेअर स्कॅम झाला 2001मध्ये. त्यानंतर 2008मध्ये झाला सत्यमचा. तत्पूर्वी 2007मध्ये व्हॅनिशिंग कंपनीचा स्कॅम झाला. त्याच्यानंतर IPO डीमॅट हाही घोटाळा झाला 2006मध्ये. त्याच्यानंतर अजून एक घोटाळा आपल्याला झालेला दिसतोय तो म्हणजे होम ट्रेड आणि सहारा इंडिया परिवार यांचा 2010. असे अनेक स्कॅम झाले ज्याच्यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदार जे होते ते अक्षरशः रस्त्यावर आले. त्यांनी शेअर बाजारात जे पैसे गुंतवले होते ते बुडीत निघाले. अशाच प्रकारचा एक घोटाळा यावर्षी एक 8-10 दिवसापूर्वी म्हणजे या जून एंडला किंवा जुलैच्या पहिल्या सुरुवातीला उघडकीला आला आहे. तो एक अमेरिकन कंपनीने केलेला आहे. त्याचं नाव आहे जेन स्ट्रीट कंपनी. आता ही कंपनी अमेरिकन कंपनी आणि 2000मध्ये वर्ष 2000मध्ये या कंपनीची स्थापना झाली. या कंपनीला 4 उपकंपन्या आहेत आणि एकूण 45 देशामध्ये ही कंपनी काम करते. आता ही कंपनी प्रोप्रायटरी कंपनी आहे. प्रोप्रायटरी म्हणजे एक स्वतःची मालकी असलेली कंपनी आहे. ही कंपनी कुठल्याही वस्तूचं उत्पादन करत नाही किंवा कोणत्या सेवाही पुरवत नाही. तर ही कंपनी स्वतःच्याच पैशाने शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करते आणि मग त्यातनं जो काही फायदा नुकसान होईल तो त्या कंपनीचा 100% असतो. आता ही कंपनी जी आहे त्यांनी त्यांचे जे कर्मचारी आहेत ते 3000पेक्षा जास्त आहेत आणि ते सगळे कर्मचारी एकदम उच्च शिक्षित, हायली क्वालिफाईड आहेत. म्हणजे ते एक गणितज्ञ आहेत, अल्गोरिदम्समध्ये गणिताच्या एक्सपर्ट आहेत, कॉम्प्युटर एक्सपर्ट आहेत, AI टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहेत आणि ते हाय स्पीड कॉम्प्युटर वापरतात. तर यांची कार्यपद्धती अशी असते की शेअर बाजारा प्रत्येक दिवशी सकाळी 9:15च्या सुमाराला उघडतो. आता हा 9:15ला शेअर बाजार उघडला की हे यांच्या हायस्पीड कॉम्प्युटरद्वारे करोडो रुपयांचे स्टॉक्स खरेदी करतात काही सेकंदातच. जेव्हा सर्वसामान्य माणूस असतो तो अशी सेकंदात व्यवहार करू शकत नाही. तो आपला लॅपटॉप उघडेल, स्टॉक मार्केट साईट काढेल, त्याच्यामध्ये काय ट्रेंड चालला आहे हे बघेल आणि त्याच्यानुसार मग आपल्याला किती इन्व्हेस्ट करायचे बघेल. पण ज्या वेळेला काही सेकंदातच या कंपनीने मेनली बँक ऑप्शन्समध्ये, बँक निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती, म्हणजे खरेदी विक्री केलेली होती. तर जेव्हा बँक निफ्टीचे स्टॉक्स हे स्टॉक मार्केट ओपन झाल्यापासून काही सेकंदातच बराबर चढायला लागतात, त्यावेळेला सामान्य माणसाला वाटतं की बाजारामध्ये तेजी येते, म्हणजे अमुक एक कंपन्यांचे किंवा जे स्टॉक्स आहेत ते भरपूर वाढतात, म्हणजे याला डिमांड आहे. मग आपण पण हे स्टॉक खरेदी करू, म्हणजे आपल्याला फ्युचरमध्ये याची जी किंमत वाढत जाईल त्याचा फायदा होईल. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या बँक निफ्टीचा स्टॉक हा 100 रुपयांनी सुरू होत असेल तर हे लोक काय करतात की पटापट जेव्हा खरेदी चालू करतात तेव्हा
100च रुपयाचा स्टॉक हा 110, 120, 150, 180 पर्यंत सुद्धा जातो. आणि त्यामुळे सामान्य माणूस जे आमच्यासारखे असतात त्यांना असं वाटतं की चला आपण पण हे घेऊया, 110ला 120ला जे काय मिळतं ते घेऊया, ह्याची किंमत 160, 170 झाली तर आपल्यालाच फायदा आहे. आणि त्यामुळे आपणही आपले घामाचे पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट करतो. हे झाल्यानंतर जेव्हा स्टॉक मार्केट बंद व्हायची वेळ होते त्यावेळेला, आता स्टॉक मार्केट बंद कधी होतं तर 3:30च्या सुमाराला. आणि हे जे व्यवहार असतात याला एक फिनिशिंग डेट असते, एक्सपायरी डेट असते. ही एक्सपायरी डेट म्हणजे काय की या दिवशी ठरतं की कोणाला किती फायदा किंवा नुकसान होणार. आणि भारतामध्ये हा वार आहे गुरुवार. तर ही जी कंपनी होती ही गुरुवारी स्टॉक मार्केट बंद व्हायच्या आधी म्हणजे 3:30ला जर स्टॉक मार्केट बंद होत असेल तर 3च्या सुमाराला त्यांनी सकाळी जे करोडोंचे स्टॉक्स खरेदी केले होते ते भराभर विकायला सुरुवात करते. आता जेव्हा पटापट असे स्टॉक्स विकले जातात तेव्हा नॅचरली साहजिकच त्या स्टॉकची किंमत घसरायला लागते. म्हणजेच लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे आणि म्हणूनच यांचे स्टॉक्स, अमुक एक कंपन्यांचे किंवा बँक निफ्टीचे स्टॉक्स हे विकले जात आहेत. आणि असे करोडोंच्या संख्येने ते जे खरेदी केलेले स्टॉक होतात ते विकायला सुरुवात करतात. त्यामुळे सुरुवातीला या कंपनीने जो 100 रुपयाला स्टॉक खरेदी केलेला असतो किंवा सामान्यांनी 110, 120, 125ला स्टॉक खरेदी केलेला असतो त्याची किंमत ही अर्ध्या तासामध्ये उतरते. आणि उतरत ती मूळच्या 100 रुपयावरून 90 रुपये, 80 रुपये, 50 रुपये किंवा काही वेळेला 20 रुपयापर्यंत खाली येते. आणि याच्यामुळे सामान्य माणसांनी जर 110 की 120 रुपयाला तो स्टॉक खरेदी केला असला आणि त्याची जर स्टॉक मार्केट बंद होताना किंमत 20 रुपये आली असेल तर त्यांचा बघा एका स्टॉकमध्ये किती नुकसान होतं. याला ऑप्शन ट्रेडिंग असं म्हणतात. या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप मोठा लॉस होतो आणि त्यांचं सर्वस्व बुडलं जातं. मग आता असा प्रश्न निर्माण होतो की मग कंपनी जर असे व्यवहार करते लॉसमध्ये, ते पण त्यांचे स्टॉक्स काढते, मग त्यांना नाही का लॉस होतो ना, त्यांचंही नुकसान होतं. पण आता बघूया की त्यांचं नुकसान हे किती प्रमाणात होतं. तर फ्युचर इंडेक्स फ्युचरमध्ये त्यांनी जे गुंतवणूक त्यांचा जो लॉस झालेला होता तो 7,208 कोटीचा झाला. त्याच्यानंतर इंडेक्स ऑप्शनमध्ये त्यांचा लॉस होता 199 कोटी रुपये आणि कॅश मार्केट लॉस होता 288 कोटी रुपये. म्हणजे टोटल 7,700 कोटी हा त्यांचा लॉस झालेला आहे. पण याच वेळेला त्यांचा नफा जो झालेला आहे तो 44,568 कोटीच्या आसपास झालेला आहे. आता या नफ्यामधून जर आपण म्हणजे 44,658 वगैरे जे काय असतील त्याच्यातनं 7,700चा लॉस आपण वजा केला तर त्यांचा नफा निव्वळ किती झाला तर 36,500 कोटी रुपये एवढा त्यांचा फायदा झालेला आहे. मग या फायद्याच्या तुलनेत 7,700 कोटी हा त्यांना काहीच लॉस नाही आहे. आणि आता त्यांचं एम आहे की ऑप्शन्स ट्रेडिंगमधनं आपल्याला फायदा कमवायचा आहे आणि त्याच्यासाठी मार्केटला त्यांना आर्टिफिशियली वळवायचं आहे. तर एवढा लॉस त्यांना करून घेणं प्राप्तच आहे. पण यामध्ये मरतो कोण तर सर्वसामान्य माणूस. कारण आपली इन्व्हेस्टमेंट आपल्या वकुबानुसार, कुवतीनुसारच आपण थोडी केलेली असते. फार तर काही हजारामध्ये किंवा 1 लाख 2 लाख ह्याच्या पलीकडे आपण करत नाही. पण आज जर असे स्टॉक्सचे व्यवहार म्हणजे किंमत जर खाली आली तर आपण गुंतवलेले पैसेही आपल्याला मिळू शकत नाहीत. आणि याचाच फायदा या कंपनीने घेतला आहे आणि असे व्यवहार केलेले आहेत. आणि हा गैरव्यवहार सगळ्यात प्रथम मयंक बन्सल या एका फायनान्शियल एक्सपर्टने, जो भारतीय आहे आणि सध्या दुबईमध्ये एका कंपनीमध्ये, हेज कंपनी आहे, त्याच्यामध्ये ते फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करतात. आणि त्यांनी 2024मध्येच सेबीला पत्र लिहून कळवलं होतं, ईमेलही त्यांनी बऱ्याच पाठवल्या होत्या की ही कंपनी जी आहे जेन स्ट्रीट अशा प्रकारचे व्यवहार करते तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्याप्रमाणे जानेवारी 2025मध्येच सेबीला हे कळलं होतं आणि त्यांनी कंपनीला तशी वॉर्निंग दिली होती की तुम्ही रेग्युलेटरी सूचना ज्या आहेत स्टॉक मार्केटच्या त्याचा अवमान करताय. तर कंपनीने त्यांना सांगितलं होतं की आम्ही असं काही करणार नाही, आम्ही तुमच्या सूचनांचं पालन करून आम्ही कायदेशीरच व्यवहार करू. पण त्यांनी तसं केलं नाही. आणि त्यामुळे आता जेन स्ट्रीट कंपनीने त्याच्या 4 उपकंपन्यांना भारतामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ट्रेडिंग करायला सेबीने मनाई केलेली आहे. तसंच त्यांचं जी बँक खाती आहेत
ती फ्रीज केली आहेत, म्हणजे गोठवलेली आहेत. म्हणजे सेबीच्या परवानगीशिवाय त्यांना बँक खात्यात पैसे ठेवता येणार नाहीत किंवा काढता येणार नाहीत. आता ही एक केस चालू आहे, याचा निकाल लागेल तेव्हा लागेल. पण या 36,500 कोटीपैकी जवळजवळ 4,500 कोटी रुपये हे त्यांनी अवैध मार्गाने नफा कमवला असा आरोप आहे त्यांच्यावर. पण बाकीचे ते त्यांचे पैसे वैधच ठरलेले आहेत ना. आणि याच्यामुळे नुकसान कोणाचं झालं आहे, तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं. त्यांना तर काहीच मिळत नाही, कारण त्यांची आधीच पुंजी छोटी आणि त्यात ती बाजारात मंदी आली अचानक आणि त्यामुळे तो पैसा त्यांचा बुडला. तर याच्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, आता हे मी खूप जास्तीत जास्त सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे, कारण ही एक कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे आणि त्याच्यामुळे ती मुळातून समजून घ्यायची असेल तर ही अशाच पद्धतीने आपल्याला समजून घ्यायला लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त हे सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर याच्यामुळे सर्वसामान्य ग्राहक किंवा गुंतवणूकदार जो आहे त्याला काय शिकवण मिळते किंवा धडा मिळतो, तर जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये अचानक तेजी किंवा मंदी येते तेव्हा घाईघाईने आपली स्वकमाई त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट न करता प्रथम थोडा वेळ घ्यावा आणि ही जी तेजी अचानक येते ती नेमकी कशामुळे येते याचा विचार सारासार करावा, याच्यामध्ये थोडं रिसर्च करावं आणि मगच आपला निर्णय घ्यावा. एकदम मंदी आली तरीसुद्धा गडबडून न जाता या मंदीची कारणं काय आहेत हेही समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे व्यवहार करते. कोणत्याही कंपनीनी भलामण केली किंवा आपल्याला दिसतंय की अमुक एक कंपनीचे स्टॉक्स शेअर्स हे तेजीत आहेत म्हणून लागलीच त्याच्यावर उडी मारून ते घेऊ नयेत. तर सारासार विवेकबुद्धी ही आपण वापरलीच पाहिजे, तरच आपण हे जे पैसे, कोणालाही प्रॉफिटच कमवायचा असतो शेअर बाजारामध्ये, कोणाला आपलं नुकसान करून घ्यायचं नसतं, परंतु अशा कंपन्या या मिसलीड करतात ग्राहक आपल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आणि स्वतःची तुंबडी भरून घेतात. आता सध्या तर या कंपन्यांवर बंदी आलेली आहे, ही केसही सेबीकडे चालू आहे, बघूया पुढे काय होतं. आता त्यांना जरी आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सेबीने केली ती म्हणजे यांनी जो 4,500 कोटीचा फायदा कमवला आहे मॅनिप्युलेशन करून, मार्केटमध्ये फसवणूक करून, त्याची त्यांनी रिकव्हरी म्हणजे वसुली करायचे निर्देश कंपनीला सांगितले की हे पैसे तुम्ही स्टॉक मार्केट मला परत करा. अशा प्रकारे कायदा सध्या त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. या कारवाईचं पुढे काय होतं ते आपल्याला कळेलच. पण अशा प्रकारे स्टॉक मार्केटमधला हा 2025मधला सगळ्यात मोठा घोटाळा जेन स्ट्रीट कंपनीचा जो आहे तो उघडकीला आलेला आहे. माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.